ॲक्च्युली तिची स्टोरी मला इन डिटेल खूप चांगली माहिती आहे, पण त्यातल्या काय काय गोष्टी डिस्क्लोज करायच्या हे मला माहीत नाही आहे. सो ते तिने आणि रोशननीच सांगितलेलं बरं. नाही. सो हे माझं वाक्य आधी येऊ दे. Two states. You can say Tom and Jerry, in which reactions are lacking. So basically मी असं म्हणू शकतो, मीच टॉम आहे मीच जेरी आहे. He's just there. Mindorshi balach bulachshi amosuli khoiao Amagam shentana movdivar Caridas tovergiao Amagam shentana movdivar Caridas tovergiao Dari duri dari darale Dari duri dari darale Dari duri dari darale Schengen मी MBAला बँगलोरला गेले आणि आमच्या इंडक्शन प्रोग्रॅममध्ये देर वॉज दिस गेम ऑर इंटरॅक्शन दॅट आर गाईड हॅड प्लॅन्ड. तर त्याच्यात नेमका रोशन माझ्या अपोजिटच बसला होता. सो बेसिकली आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की यू हॅव टू टेल सिक्रेट्स दॅट नोबडी नोज. See, at first if you speak to Smita, you think like she's very too bold or too arrogant, but then like later on you interact with her more and more, you know, she's a good person. So it is just that the first impression is not that great. पण मग दॅट्स वेअर वी ॲक्च्युली हिट इट ऑफ की पहिल्याच दिवशी इंडक्शनच्या वी बिकेम गुड फ्रेंड्स बिकॉज ऑब्व्हियसली वी शेअर्ड सिक्रेट्स दॅट नोबडी न्यू. आणि मग आमचं लाईक रोज क्लासला गेलं की तुमची नावं जिथे लावली असतील तिथे बसायला लागायचं. तर मग हा फालतूपणा करायला लागला की जाऊन म्हणजे माझ्या शेजारची सीट हे करायची. आणि मग ते त्याच्यात मग लंचमध्ये मग एकत्र कंपल्सरी एकामेकांसाठी थांबायचो. माझ्या हॉस्टेलजवळ एक कोल्ड कॉफीचं सेंटर होतं, तर तिथे खूप छान कोल्ड कॉफी मिळायची. आणि जर तो ती कोल्ड कॉफी प्यायला आला तर त्याला बसस्टॉपसाठी अराउंड 2 किलोमीटर्स वगैरे चालत जायला लागायचं. पण मग तरी पण तो मला ती कोल्ड कॉफी आवडते म्हणून माझ्याबरोबर माझ्या हॉस्टेलपाशी यायचा. Basically our interests also matched. Like, we used to eat out in different places, so that's how we used to explore Bangalore together. Like, it was good. आम्ही सगळे फ्रेंड्स हँगआउट करायला जायचो बँगलोरमध्ये सतत. आणि असेच आम्ही चाललो होतो की ते 2 फ्रेंड्स कपल जे होते ते पुढे चालले होते आणि आम्ही दोघं मागे चालत होतो. तर मग तो जोकिंगली मला म्हणला आणि मग मी त्याला उत्तर दिलं नाही यार. मग तो म्हणला अरे नाही मैं सिरियसली बोल रहा हूँ. मग तेव्हा आय वॉज इन डिनायल ओनली. आय वॉज लाईक नाही तू मेरा बेस्ट फ्रेंड है. Till that time in class, we used to sit next to each other. We used to meet almost daily. That void was filled when she went to Pune and I was in Bangalore for the job. It hit us hard. तर त्याचा व्हिडिओ कॉल आला. म्हणजे नॉर्मली फोन आम्ही मित्र बोलत होतो तेव्हा. आणि तेव्हा तो एक वाक्य म्हणला की बँगलोर इज नॉट द सेम विदाउट यू. आणि तेव्हा इट हिट मी की आय वॉज लाईक शिट. हो, प्रत्येक गोष्टीत रोशन होता आणि बँगलोर जे झालं ते रोशनमुळे झालं. आणि वेन आय केम बॅक टू पुणे तेव्हा आय रिअलाइज नो दिस इज समथिंग रिअली मोर दॅन दॅट. अँड आय थिंक की आय वॉन्ट टू स्पेंड द रेस्ट ऑफ माय लाईफ विथ हिम. म्हणजे आमचं जे फायनल झालं ते लॉंग डिस्टन्समध्ये झालं. आणि आय वॉज अ पर्सन हू यूज टू से की आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड. के मोतियों में खुल के एहसास आया वक्त से निकल के लम्हा दिल के पास आया छू के गुजरा था पर दिल को ना महसूस हुआ अब जो देखा तो वो लम्हा दिल को रास आया यूं के तय कर ना पाऊं रे दिल की बात मैं हवा के जरिए पहुंचाऊं रे या खुद हवा पे चल के आऊं रे
आणि मी त्याला खूप धमकावायची की माझ्या घरचे असे आहेत, माझ्या घरचे तसे आहेत वगैरे, येऊन दाखव घरी वगैरे. तर तो ॲक्च्युली घरी आला. So I had booked the bus right up till Mumbai, and I got down there in Katraj. I just went there as a friend, but I think Sajri knew, and she told me that okay, she's there, I guess. So I was scared. In the back of the mind, I was like, okay, she's coming now. Then she said she's not here, but Bhai is there. And she told me, okay, Sajri must have told Amay also. तेव्हा तो घरी आला होता तर स्मिताने जे ओळख करून दिली, हा माझा मित्र रोशन. म्हटलं हाय, आणि मी गेलो. कारण असा एक अलिखित नियम आहे आमच्याकडे की माझे मित्रमैत्रिणी आले की तिने फार येऊन मध्ये बोलायचं नाही. त्यामुळे तिचे मित्रमैत्रिणी आल्यावर मी स्वतःहून जाऊन बोलत नाही, असं आहे. त्याच्यानंतर खाली सुद्धा तरी मला परत विचारलं, म्हणे देख मैं अभी घर पे भी आ गया, अभी तेरे को हा बोलना पडेगा. तेव्हा मी साजरीला फोन केला. म्हणलं साजरी असं असं झालंय, याने मला विचारलंय. ती मला म्हणली तुला जर मुलगा ओके वाटत असेल, सगळं ओके वाटत असेल तर यू थिंक अबाउट इट ना. तेव्हा साजरीने आणि मी खूप डिस्कशन केलं. तर मग त्याच्यानंतर मग आय वॉज लाईक, तरी ऑन ऑफ होते मी जरा. पण वन्स आय केम बॅक टू पुणे, I was like, this is the guy and I am marrying him. പറയുവാനിതാദ്യമായി വരികൾ മായേ മിഴികളിൽ ഒരായിരം മഴവിൽ പോലെ ശലഭമായി പറന്നൊരാൾ അരികിൽ ചേരും പതിയെ ഞാൻ തൊടുന്നതും അവളോ മായും തീരാതെ ഉള്ളിലിനിയിള മഞ്ഞിൻ ചൂട് നൂറാണിനിൽടെ ചിറകിന് ചേലവും തൂവല് നീയും ഞാനും പണ്ടേ പണ്ടേ പൂവും വണ്ടും തേൻകണങ്ങൾ തിളങ്ങും നേരം പിന്നെയും പറയുവാനിതാദ്യമായി വരികൾ മായേ മിഴികളിൽ ഒരായിരം മഴവിൽ പോലെ ശലഭമായി പറന്നൊരാൾ അരികിൽ ചേരും പതിയെ ഞാൻ തൊടുന്നതും അവളോ മായും. हमारा टेंशन अब तो तुम. डूड आहे, म्हणजे आमच्या इथे सगळे तिला भैयाच म्हणतात. ए भाई, ए ब्रो असंच बोलतात तिच्याशी. आणि ती अशी कमाल टॉम्बॉय आहे जिला मुलंही घाबरतात. काही गोष्टी ज्या आम्हाला कमी कळतात भावांना, त्याच्यात ती भावांसारखी स्टाईल जी सांगायची स्टाईल जी भावांसारखी आहे, त्याच्यामुळे तिच्याबद्दल जास्ती सॉफ्ट कॉर्नर आहे आमचा. स्मिता ही खूप चांगली बहीण आहे, नेहमी सपोर्ट करते आणि मला खूप मारत होती. शिवरातीत खूप मारलं मला. ती लहान पार्थला बुकलायची कारण आहे मला माहिती. जसं आत्ता पिनाकने सांगितलं तसं स्मिता ही खरंच आम्हाला भावासारखी होती. म्हणजे आमच्या अरे आता लग्न झालं, म्हणजे आता तिला भावासारखं वागून चालणार नाही. आता तिला हे चढवायचं की आता आपलं लग्न झालंय तर भावासारखं दवकता जर एका मुलीसारखं वाग. तुझा प्रयत्न चांगला चाललाय, तो चांगला असंच कंटिन्युटी ठेव आणि त्यात प्रगती कर. लाजली आणि तिला जमलंय. आणि नंतर तिने सांगितलं मी चांगली प्रॅक्टिस करून आली. फर्स्ट ऑफ ऑल इट वॉज व्हेरी शॉकिंग फॉर अस की स्मिता लग्न करते. कारण ची लाईक बघू जमलं तर माहीत नाही असं वगैरे तिचं काय ॲटिट्यूड होता. सो फॉर दी एंटायर फॅमिली फॉर अस इट वॉज अ व्हेरी नाईस थिंग ऑफकोर्स. पण नाव वेन वी आर सीईंग हर इन ऑल दिस ट्रेडिशनल अटायर इन अ ब्रायडल वेअर अँड एव्हरीथिंग, नाव इट्स ॲक्च्युली सिंकिंग इन की हां स्मिताचं खरंच लग्न होतंय असं. आणि ती ॲक्च्युली अशी म्हणते आम्हाला दरवेळेला, ती मला म्हणते अरे बघा मी आता लाजणार आहे बघ, मी फुल लाजून दाखवीन तुला वगैरे. That's what I'm talking about. Wait! Okay, now, from the beginning. Hit it, boys.
वास्तविक बघता ते जे संगीतचे डान्सेस आहेत त्याला खरं 1 ते 2 दिवस पुरेसे आहेत प्रॅक्टिस करून नाचायला. पण मला असं वाटतं की आम्हाला सगळ्यांना एकत्र यायचं असतं, एकत्र मजा करायची असते. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र काहीतरी यायला कारण शोधत असतो. आय एम सॉरी की मी लग्नाला नाही आहे. बट एनिवेज आय विश यू ऑल द बेस्ट. मजा करा तुम्ही सगळे. आय एम मिसिंग आउट ऑन ऑल द फन. आणि आम्ही जेव्हा डान्स प्रॅक्टिस वगैरे करतो तेव्हा कधी कधी मला वाटतं की तिची एनर्जी लेवल इज बियॉन्ड एव्हरीथिंग. So what we want to learn from Smita is to make us also, open and free dancing or singing wherever. So, which means she wanted a choreographer into the family. Okay. To make us dance. द ओनली थिंग विच मॅटर्स टू हर कधीही म्हणजे लग्नाबद्दल कधी टॉपिक निघाला शील नेवर टॉक अबाउट द ॲक्च्युअल वेडिंग डे. शील ऑलवेज टॉक अबाउट अरे संगीतला आपण हे करूया, अरे संगीतला आपण ते करूया. सो शी ॲक्च्युली गॉट दॅट आणि दॅट मेड मी व्हेरी व्हेरी हॅपी की अरे फायनली हर ड्रीम केम ट्रू. द बॉलिवूड संगीत विच शी वॉन्टेड ॲक्च्युली हॅपन. सो आय एम व्हेरी हॅपी फॉर हर त्याच्यासाठी. आलिया गावात अजब वरात उगवली चांदणी जणू ही उन्हात. आलिया गावात अजब वरात उगवली चांदणी जणू ही उन्हात. पोराला न्यायाला पोरगी दारात वराडा जोमात गाव कोमात. आवाज वाढव डीजे तुझ्या आईची, आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय हाय. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय हाय. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. लास्ट मुमेंटपर्यंत तिने काही आम्हाला हे कळू दिलं नव्हतं खरं तर. आणि आम्हाला असंच वाटलं की अरेंज मॅरेजच करायचं तर नाव नोंदलं पाहिजे. आता म्हटलं झालं का, आता म्हटलं 13 मे नंतर म्हटलं की मी काही थांबणार नाही. आता म्हटलं की आता नाव नोंदवलं आहे आणि मला 2-4 जणांनी स्थळं दिलीत, त्यातलं आपल्याला आता बघायला लागेल. मी आधीच फिल्डिंग लावून ठेवली होती. साजरीला सुरुवातीपासून माहिती होतं. मग दादाला आम्ही सांगितलं. मग दादा मला म्हणला मग तू का घाबरती आहे, मुलगा सगळं व्यवस्थित आहे तर तू सांग ना. पण मग तरी मला आईचं सर्वात जास्त टेन्शन होतं ॲक्च्युली. नाही म्हणे तुला ओळखीचं आहे वगैरे सगळं. मी म्हटलं मला काहीच कळे ना की ॲक्च्युली मुलगा कोण असणार आहे. त्यामुळे आईला सांगितलं तर आईची एकदम चिल रिॲक्शन होती की अच्छा नाही ठीक आहे, आवडतो का तुला मुलगा, आपण करून घेऊ. म्हटलं अगं पण तू माझ्या मागे लागली होतेस की अनुरूप वगैरे वगैरे. ती म्हणली नाही आता तुझ्या नशिबात जे लिहिलं ते होईल. पण बाबा जरा चिडले होते. बाबा म्हणले होते मग जेव्हा मी म्हणजे मला माहीत नको बघा कसं आहे काय कसं आहे. मग मी पहिले करा त्यामुळे की मला शिकली. पण मी नंतर जेव्हा पाया बघा तेव्हा मग मी हो म्हणलो. पहिल्यांदा पिंचार बघलो हो म्हणलो, काही बघत नाही. हळूहळू नावं मग हो म्हणलो मी. त्याचा परिचय झाला रोशनचा. हां. त्यांना खात्री आणि पटली कसं तिची काय निवड योग्य. तर फार ड्रामा झाला नाही, पण हां थोडासा ड्रामा झाला. नाही मला आईकडनं एक्सपेक्टेड होता ना, तो झाला नाही. നന്മയേറുന്നൊരു പെണ്ണിനെ വേൾപ്പാനായി നാഥനെഴുന്നള്ളും നേരത്തിങ്കൽ ഭൂതങ്ങളെ കൊണ്ട കമ്പടി കൂട്ടിട്ട് കാളെ മേലേറി നമ ശിവായ നാരിമാർ വന്നിട്ട്
ആർത്തകം പൂക്കൂ നമ ശിവായ ശിവായ നമ ശിവശങ്കരായ ഉമാപദേ ശിവശങ്കരായ ചിദംബര പരമേശ്വര കരുണാനിധേ ഹര ശങ്കര മധ്യേ നടുമുറ്റത്തൻ പോളെഴുന്നള്ളി ശ്രീപീഠത്തിന്മേലിരുന്നരുളി പാനക്കുടവുമൊഴിഞ്ഞു ഹരനെയും മലയുമീട്ടു നമ ശിവായ Suddenly she said like, okay, I have told my parents. So the next day I was like, my mom dad had no clue about Smita. They hadn't heard about her, nothing. So I was like, okay, mom dad, just sit here. July 12th? Yeah, I think July 12th. He just gathered us together in a sofa in our front room and said, I have something to tell you. He said, I'm in a relationship. I would like to marry her. It was not expected. So they are totally unprepared for this. For some time I was just stunned. And his father is like, okay, just tell me one thing. Are you serious about this relationship? That is what he asked. So it was a complete shock to them. But they were cool. For them it was like, okay, if you're serious then we should go ahead. You could see that smile on his face, like we both then we felt very happy actually. The moment he said, then of course I said, I should show me the photograph. I saw the photograph and then immediately I told, see, I'll tell my people, like my relatives and all. So go ahead, you can tell everyone. That was the reaction he gave me afterwards. हा मला खरं तर काहीच माहिती नव्हतं या सगळ्याबद्दल आधी आणि मला हे काही कळलंही नाही की माझ्यापासून का लपवून ठेवले असं काही म्हणजे मी काही फार स्ट्रिक्ट भाऊ आहे वगैरे असं काही नाही आहे इनफॅक्ट बऱ्यापैकी कूल आहे पण माझा आणि स्मिताचा संबंध मधल्या काळात गुगल पेवर पैसे ट्रान्सफर करणं एवढाच माझा संपर्क होता कारण बँगलोरला जेव्हा ती गेली होती तर तेव्हा मधनातनं असा म्हणजे तिचा फोन यायचा आईबाबांची आणि साजिरीशी ती जास्त कॉन्टॅक्टमध्ये असायची कधीतरी 3-4 दिवसांनी माझा आणि तिचा फोन व्हायचा. कारण बहुधा तिला एकतर बँगलोरला जायचं होतं शिकायला पण आईबाबांना असं वाटत होतं की आत्ता नको जायला त्यापेक्षा इकडचं पुण्यातलं किंवा मुंबईतलं कुठलं तरी कॉलेज बघू आणि मी थोडंसं बऱ्यापैकी पुढाकार घेतला होता तिने बँगलोरला जावं यासाठी कारण मला खरंच असं वाटत होतं की तिने पुण्याच्या बाहेर जाऊन शिकायला पाहिजे इंडिपेंडेंटली राहिलं पाहिजे काही दिवस पण या इंडिपेंडेंटली राहण्याच्या नादात ती कोणाच्या तरी प्रेमात पण पडेल हे मला माहिती नव्हतं. मला अजूनही आठवत आहे मी दादाला फक्त मेसेज करायचं दादा त्याचा पुढचा रिप्लाय असायचा किती देऊ. बट आय वॉज हॅपी जेव्हा मला कळलं ते अर्थातच स्मिताने नाही सांगितलं तिने साजिरी थ्रू फिल्डिंग लावली तर मी म्हणले ठीक आहे ना मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण आईबाबांना कन्व्हिन्स करायला थोडासा आपल्याला वेळ लागणार आहे या सगळ्या ह्याच्यात. So when my marriage was happening, so that time Smita was very excited and she was participating in everything. So that time only I told Ashwini there is something fishy about it.
आणि स्मिता अशी फुल सगळ्या कार्यक्रमांमध्ये पार्टिसिपेट करून की काय काय प्रथा असतात, काय काय करतात वगैरे वगैरे अशी हे करत होती. सो आम्ही सगळे असे तिला फुल जवळून ऑब्झर्व करत होतो की अरे ही एवढी इंटरेस्टेड आहे ह्याच्यामध्ये. आणि देन ऑफकोर्स सगळ्यांना थोडा थोडा डाऊट येत गेलाच. ज्या पद्धतीने ती इन्व्हॉल्वमेंट दाखवते ती केरळ मॅरेजमध्ये किंवा काय काय त्यांचे पदार्थ किंवा त्यांच्या गावाला जाणं किंवा काय असं एक मला वाटतं होतं आणि ते इट कम्स ट्रू असं झालं शेवटी. तिला सगळं ते साऊथ इंडियन वेडिंग बद्दल वगैरे असं खूप क्युरिओसिटी होती आणि मला असं प्रश्न पडत होता की म्हणजे अशी काय एवढी विचारते. नंतर मला कळालं की अच्छा हिचं पण काहीतरी सेम याच्यामध्ये चालू आहे. त्यामुळे मी तिला सांगितलंच की काकाला वाटतच होतं की कुछ तो गडबड आहे असं आम्हाला वाटतच होतं काकाला. तर ते खरं ठरलं ग म्हणलं काकाचं. म्हणजे ती तिचं लग्न ठरवेल असं वाटलं होतं पण एकदम 2 स्टेट्स होती असंही वाटलं नव्हतं आम्हाला खरं तर. I think they have come so far. So I think they will nourish their relationship and they will be very good partners for the life. Both are very sweet and lovable. म्हणजे ते एकमेकांसाठीच जन्माला आले होते असंच मी म्हणेन. मेड फॉर इच अदर. सो मला असं वाटतं की फार छान कॉम्बिनेशन आहे त्या दोघांचं. आणि रोशनला एक छान प्रेमळ चांगली वाघीण मिळालेली आहे त्याच्यामुळे त्यांनी काही घाबरून जायचं नाही. ऑल द बेस्ट. Got a daughter. I don't have a daughter. So it's like getting a daughter, not a daughter. Nice girl. I'm getting a daughter, especially because I am from a matriarchal type of family, where women are the most important members of a family. Nair families normally, even my surname comes from my mother's side. So the women of the family are the most important thing for us. And we didn't have a daughter. Now I'm getting a daughter, not a daughter. डूबना है बस तेरा बन के हाय. ती खूप समजूतदार आहे आणि तिला म्हणजे म्युच्युअल अंडरस्टँडिंग खूप आहे. हुशार आहे आणि सगळ्यांवर प्रेम करणारी अशी आहे. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना आवडते. I think Roshan and Smita are a perfect fit for each other, and I'm not just saying that for the sake of saying it. कारण रोशन असा फुल शांत, मच्युअर, अंडरस्टँडिंग पर्सन आहे आणि स्मिता अशी उछलपुछल मुलगी आहे. म्हणजे कॉन्स्टंट काही ना काहीतरी किडे करतच असते आणि ती अशी फुल सगळ्या गोष्टीत तिला भांडणं करायचे आणि शी वॉन्ट्स रिॲक्शन. ॲज अगेन्स्ट दॅट रोशन इतका शांत असतो प्रत्येक गोष्टीत. सो इट्स लाईक द परफेक्ट कॉम्बिनेशन. म्हणजे असतं ना की 2 प्लेट्स फिट इन टुगेदर, त्यांचं तसं झालं. अपने ही रंग में मुझको रंग दे, धीमे धीमे रंग में मुझको रंग दे, सौदे सौदे रंग में मुझको रंग दे. रंग देना रंग देना रंग देना. अपने ही रंग में मुझको रंग दे, धीमे धीमे रंग में मुझको रंग दे, सौदे सौदे रंग में मुझको रंग दे. रंग देना रंग देना रंग देना. मी चिडले की तो ओके म्हणतो. तो रिटॅलिएट करत नाही किंवा तो उलटा भांडत नाही. त्यांनी ते शिकायला हवं.
म्हणजे मी असा भला मोठा चिडून मेसेज टाईप करणार 20 लाईनींचा आणि तो म्हणतो ठीक आहे सॉरी. असं नाही करायला पाहिजे ना, भांडायला पाहिजे ना थोडं काहीतरी. सो रोशनला बेसिकली प्रत्येक वाघीण लॉला जे काही लागू पडतं ते त्याला वाघीण लॉ. सो मला जे काही मी वॉचआउट्स ठेवले होते तर ते सगळे त्याला वॉचआउट्स ठेवायला लागतील. म्हणजे पहिलं म्हणजे त्याला इतके वाघ आहेत, त्यांची सगळ्यांची नावं त्याला पाठ करायला लागणार आहेत खूप लवकरच. आणि बाकी काही नाही. आणि ही शुड बी रेडी टू पार्टिसिपेट इन ऑल द फंक्शन्स. कारण वाघांकडे म्हणजे नुसतं आमरस खाण्याचं पण एक फंक्शन असतं 2 जूनला. तर त्याला त्या सगळ्यात पार्टिसिपेट करण्याची तयारी असावी. ऑल द बेस्ट. Persistence to prevail, I believe. No turning back, ain't no regrets in this lifetime. Chase the fire along, I believe, to last the endless storm, and then to live to see the sunlight. Persistence to prevail, I believe. Walking on to see the lights turn on during the time of dawn, I believe. Asked to give the thali to a girl or to my son to fight, that was the moment when it hit me ki, oh, this man is now getting married. आपको बोलना है तथास्तु. Follow you into the moonlight. Fear that makes me strong, I believe. See, there are some qualities which I don't have, but she has. So we kind of complement each other in a lot of places. मी एकटीच चिडते, एकटीच भांडते आणि तो बिचारा शांतपणे सगळं सहन करतो. 90% times fight happen because of me. Because I get pissed over tiny things and then he is like, अच्छा ठीक है तुझे गुस्सा करना है कर ले, मुझे पता है 2 मिनट बाद तो शांत हो जाएगी. So yeah, I bring that to the table. I bring spice to the table, you can say that. नाहीतर रिलेशनशिप प्लेन आणि बोरिंग झालं असतं. He is a very happy-go-lucky kind of a person. He is very cheerful, happy. He has that good vibes. That's something that is one good point about her. And very extrovert.
talkative. She can't stop talking. No, but still, that is also a good quality. That is something very difficult for me to answer. अभी उसको छोड़ेंगे नहीं, आपको कुछ देना रहेगा। क्या देना पड़ेगा? नहीं, देखा मैं था ही नहीं होता है। होने के बाद काका को फर्क ही नहीं पड़ता, उधर बैठा आराम से। काका means pro in मला ते आवडतं की तो रिस्पेक्ट करतो की तू जशी आहेस तशी तू वागलीस तरी मला तू आवडतेस. She is always smiling. She is always happy in any situation. So that is something I learned from. हां, मी त्याला म्हणजे आता इव्हन कॉल्सवरती वगैरे तो बिचारा रोज आय लव्ह यू म्हणतो आणि मी कधीतरीच चुकून आय लव्ह यू म्हणते. तर मग आय थिंक आय शुड से इट नाव. आय रिअली 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 लव्ह यू. दूने ना परिंदे भर गए उड़ान. दूने ना नैनों में ख्वाबों की कश्ती रवा. मुश्किल हुआ दिल को खामोश रखना कि अब क्या करें हम बता दो. दूने ना परिंदे कहते हैं क्या. दूने ना इनकी नादानियों की है दास्तां. मुश्किल हुआ दिल को खामोश रखना कि अब क्या करें हम बता दो. दूने ना परिंदे भर गए उड़ान. East and West, Smita and Roshan is the best. Be compatible to each other. All ups and downs you all have to, go through, sail through each other smoothly. All the best and congratulations to my brother and my sister-in-law. God bless, and I think he and Smita gel very very well, and they're a very good couple. And I hope that we all become like the Vaghs, the close, long, big family, and remain together. आणि लहानपणापासून सगळे कार्यक्रम आम्ही एकत्र केल्यामुळे असं उणीव भासेल आता तिची. We have got a very mental happiness that Roshan got married, and the two cultures have got assimilated together. त्या दोघांना चांगला सुखी संसार करा, आनंदाने राहा. I'll just tell them तुम्ही आहात तसे राहा forever, because you all complement each other really well. Please don't change, because marriage does not mean you need to change at all. आय वुड जस्ट होप की जसं काका काकूंचं बॉन्ड आहे छान आहे, साजिरी दादाचं आहे, अमय दादाचं गोड आहे, तसं यांचं पण असंच कन्वर्ट मस्त व्हायला पाहिजे एवढंच वाटतं. त्यांचं पण बॉन्ड असं मस्त स्ट्रॉंग, छान अंडरस्टँडिंग, एवढीच विश आहे. रोशन अँड स्मिता ऑल द बेस्ट. गाडी डक्कन क्वीन, स्मिता माझी ब्युटी क्वीन. परदेसी लहानपणी तू जितक्या एन्थुझियाझमनी आणि जितक्या एनर्जीनी म्हणायचीस तेवढ्याच एनर्जी आणि तेवढ्याच एन्थुझियाझमनी तू आणि रोशननी मिळून स्टार्ट दिस जर्नी, एन्जॉय दिस जर्नी, अँड आय एम मिसिंग यू अँड मिसिंग एव्हरीवन at the wedding. Just chill. बाबुल की दुआएं लेती जा तुझको सुखी संसार मिले.
आंखें हैं नम, बातें हैं कम, येलो कलरची साडी जेव्हा मी ड्रेप केली तेव्हा आय वॉज लाईक ओ शिट, दिस इज रिअली हॅपनिंग. जी लेंगे हम, ले थोड़ा गम, वादा करूं मैं तुमसे आता ती एक प्रकारे आत्मा आनंद तर होतोय, पण एक बाजू असं म्हणते की एक दुःखही होते की ते आपल्यापासून लांब जाणार आहे, याचंही दुःख आहे आणि आनंदाचे क्षण आहे. तेरे पास ही तुझसे जुड़ी हर सांस हो, जी लूं यूं ही मैं जिंदगी. धड़कने तेज हो जब तेरी बात हो, आंसू भी थक गए, दिन ढला अब आना. स्पेंडिंग माय लाईफ विथ रोशन. आणि जे काय आम्ही बँगलोरमध्ये असताना प्लॅन्स बनवलेत की आपण असं करूया, आपण तसं करूयात, आता इट्स हॅपनिंग फॉर रिअल. तर मग आय एम लुकिंग फॉरवर्ड टू की ते सगळे पूर्ण होतील प्लॅन्स. When we are in college or when we are in a long distance relationship, we do not know each other that well. When we start living together, that is where some good points and some bad points are highlighted. So that is something, a struggle which will surely overcome. That is what I'm looking forward to, like a journey together. I've seen my share of misery, but I never felt a cut so deep.